नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत MSBTEचा डिप्लोमा के स्कीमचा फर्स्ट सेमेस्टरचा सिलेबस किंवा करिक्युलम सेमिस्टर फर्स्ट। आता याच्यामध्ये कुठले कोर्सेस आहेत ते आधी बघू आपण। MSBTE मध्ये जे फर्स्ट सेमेस्टरला कोर्सेस दिलेले आहेत किंवा त्याला आपण सब्जेक्ट म्हणू शकतो ते आहेत बेसिक मॅथमॅटिक्स, कम्युनिकेशन स्किल आणि बेसिक सायन्स। बेसिक सायन्समध्ये बेसिक फिजिक्स आणि बेसिक केमिस्ट्री असे दोन आहेत। तर हे जे तीन सब्जेक्ट आहेत तर याची तुम्हाला बोर्डची थिअरी एक्झाम असणार आहे। त्याच्यानंतर चौथा जो सब्जेक्ट आहे किंवा कोर्स आहे तो आहे फंडामेंटल्स ऑफ ICT। त्याच्यानंतर योगा अँड मेडिटेशन, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, प्रत्येक ब्रँचसाठी वेगवेगळा ॲब्रिव्हिएशन त्याचं असणार आहे इंजिनिअरिंग ग्राफिक्सचं। त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग वर्कशॉप। सिव्हिल इंजिनिअरिंग वर्कशॉप हे सिव्हिल ग्रुपचं करिक्युलम आपण बघतोय, त्यामुळे इथे सिव्हिल इंजिनिअरिंग वर्कशॉप आलेलं आहे। कम्प्युटरचं वेगळं असणार आहे। त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल ग्रुपचं वेगळं असणार आहे। आता हे जे कोर्सेस आहेत त्याचे ॲब्रिव्हिएशन्स काय आहेत? BMS इंग्लिश, BSc ICT, YAM, EGR अँड CEW। आता लर्निंग स्कीम आपण बघणार आहोत। लर्निंग स्कीममध्ये CL म्हणजे क्लासरूम लर्निंग जे आहे तर त्याच्यासाठी किती तास दिलेले आहेत? बेसिक मॅथमॅटिक्ससाठी 4 तास जे आहेत ते लेक्चर्स असणार आहेत। त्यानंतर ट्युटोरियलचे 2 तास असणार आहेत। इंग्लिश सब्जेक्टसाठी 3 तास लेक्चर आणि 2 तास प्रॅक्टिकल असणार आहे। तसंच बेसिक सायन्समध्ये फिजिक्ससाठी 2 तास लेक्चर आणि 2 तास प्रॅक्टिकल, केमिस्ट्रीसाठी 2 तास लेक्चर 2 तास प्रॅक्टिकल। त्याच्यानंतर फंडामेंटल्स ऑफ ICTसाठी 1 तास लेक्चर आणि 2 तास प्रॅक्टिकल असणार आहे। योगा मेडिटेशनसाठी असणार आहे 1 तास लॅबोरेटरी लर्निंग म्हणजे प्रॅक्टिकल असणार आहे। त्यानंतर इंजिनिअरिंग ग्राफिक्ससाठी 2 तास लेक्चर्स आणि 4 तासाचं प्रॅक्टिकल असणार आहे। तसंच वर्कशॉपसाठी 4 तासाचं प्रॅक्टिकल असणार आहे। हे झाली तुमची लर्निंग स्कीम। त्याच्यानंतर ॲसेसमेंट स्कीम काय आहे ते आपण बघू। ॲसेसमेंट स्कीममध्ये थिअरी आणि प्रॅक्टिकल। तर थिअरी प्रॅक्टिकलमध्ये फॉर्मॅटिव्ह ॲसेसमेंट FA म्हणजे फॉर्मॅटिव्ह ॲसेसमेंट 30 मार्काची जी आहे ती फॉर्मॅटिव्ह ॲसेसमेंट असणार आहे 3 सब्जेक्टसाठी, मॅथमॅटिक्स, इंग्लिश आणि बेसिक सायन्ससाठी। त्याच्यानंतर समेटिव्ह ॲसेसमेंट जी आहे म्हणजे MSBTEची बोर्डाची परीक्षा जी आहे ती असणार आहे 70 मार्काची। त्याच्यासाठीचा जो कालावधी आहे पेपर ड्युरेशन मॅथमॅटिक्स आणि इंग्लिशसाठी 3 तास असणार आहे। तसंच बेसिक सायन्ससाठीची जी एक्झाम असणार आहे फायनल एक्झाम ती ऑनलाईन असणार आहे आणि MCQ बेस असणार आहे, त्याच्यामुळे त्याचा वेळ कमी आहे, तो आहे 1.5 तास। त्याच्यानंतर प्रॅक्टिकल बेस जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये फॉर्मॅटिव्ह ॲसेसमेंट आणि समेटिव्ह ॲसेसमेंट आहे आणि शेवटी आहे सेल्फ लर्निंग ॲसेसमेंट। सेल्फ लर्निंग ॲसेसमेंट 25-25 मार्काला आहे। तसंच फॉर्मॅटिव्ह ॲसेसमेंट प्रॅक्टिकल आणि समेटिव्ह ॲसेसमेंट प्रॅक्टिकल जे आहे ते मॅथमॅटिक्सला नाही आहे, त्याच्यानंतर इंग्लिशला आहे, फिजिक्स केमिस्ट्रीला आहे, त्याच्यानंतर ICTला आहे, योगा मेडिटेशनसाठी पण तुम्हाला प्रॅक्टिकलचं फॉर्मॅटिव्ह ॲसेसमेंट आहे आणि इंजिनिअरिंग ग्राफिक्स। त्याच्यानंतर शेवटी जे आहे इंजिनिअरिंग वर्कशॉपसाठी 50 मार्काला फॉर्मॅटिव्ह ॲसेसमेंट प्रॅक्टिकलचं आणि समेटिव्ह ॲसेसमेंट पण 50 मार्कासाठी असणार आहे। असं हे 850 मार्काचा फर्स्ट सेमिस्टरचा जो सब्जेक्ट फर्स्ट सेमिस्टरचं तुमचं करिक्युलम टोटल असणार आहे 850 पैकी। त्याच्यानंतर खाली काही ॲब्रिव्हिएशन्स दिलेले आहेत। CL मीन्स क्लासरूम लर्निंग, त्याच्यानंतर ट्युटोरियल लर्निंग, लॅबोरेटरी लर्निंग, फॉर्मॅटिव्ह असेसमेंट, समेटिव्ह असेसमेंट लाईक दिस। तर हा पूर्ण तुमचा फर्स्ट सेमिस्टरचा के स्कीमचा